बाय तुम्ही कुठली शेती करायची म्हणाल तुम्ही आणखी? कोरफड? कोरफड नाही पप्पा, ॲलोव्हेरा. त्यालाच मराठीमध्ये कोरफड असं म्हणतात. इज इट? बाय तुम्ही कोरफड या झाडाची उंची किती असते? हे बघा कसं आहे की नारळाच्या झाडाची जी उंची असते की नाही तेवढंच ते असतं. म्हणजे नाही तेवढी नसते ती, थोडी कमी एवढी असते. काय झालं पप्पा, तुम्ही का हसताय? नाही मला हसावं का रडावं हेच कळत नाही. म्हणजे याच नारळाच्या झाडावरनं उडी मारून जीव द्यावा असं वाटतं मला. ओ नो पप्पा, पप्पा प्लीज, पप्पा जीव देण्याच्या गोष्टी करू नका. मला भीती वाटते. तुम्हाला माहितीये किती काळजी वाटते मला तुमची. कसं आहे सुनबाई, पाण्यात उडी मारायच्या अगोदर ते किती खोल आहे हे माहित असायला. तसंच शेती करायच्या अगोदर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण अभ्यास करायला. आणि माझ्या अंदाने तुम्हाला बेसिक सुद्धा ज्ञान नाही या गोष्टीचं. एक काम करा, आपल्या घरामध्ये बऱ्याच कुंड्या आहेत, तिथली कुंडी घ्या, त्यात झाड लावा, ते मला वाढून दाखवा आणि मग शेती करायचा विचार करा. ठीक आहे, या तुम्ही. अहो सर, पण असं झालंच कसं? माझ्या सॅलरी अकाउंटला 50 लाख जमा झालेत. 50 लाख म्हणजे? शेफाली, 50 लाख म्हणजे किती ते माहितीये मला. हो सर, मी तेच विचारतेय की माझ्या सॅलरी अकाउंटला एवढी अमाऊंट आलीच कशी? आलीच कशी म्हणजे ते हा समीर सर, त्यांनी जे सांगितलं तेच फॉलो केलं मी. समीर सरांनी माझ्या अकाउंट मध्ये 50 लाख जमा कर. पण का? का ते मला काय माहित. मी तुमच्यासारखा नाही बॉसला असे उलट प्रश्न विचारायला. ते जे सांगतात ना ते मी करतो. का कशासाठी असा आगाऊपणा मी करत नाही. कदाचित खुश झाले असतील तुमच्या कामावर ते. ओ गॉड, समीर सर तर एकदम छुपे रुस्तम निघाले. माझ्यावर प्रेम आहे हे बोलून दाखवता येत नाही म्हणून त्यांनी ही आयडिया केली का? समीर सर, यू आर सो क्यूट. आता मला सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण काय करू? निघा आता. काय करू? निघा आता. काय करू? तुमचं बोलून झालं असेल तर या आता. ऑफिसची कामं करा. हो सर, थँक्यू सो मच सर. शेफाली, शेफाली, अगं कुठे निघाली? कुठल्या धुंदीत असते? नेहा, ते पैसे तुझ्या अकाउंटला ट्रांसफर. मैडम थांब रे तू जरा. रुको, अरे अंदर जाने का परमिशन नहीं है मैं मैडम. मेरे ननद को मिलने आई हूँ और मैं उससे मिलके रहूंगी. मेरा काम है. वहिनी, तू इथे कशी? काय करणार? मलाच यावं लागलं ना. हो, मी एंट्री करते नंतर, तुम्ही जा. मलाच तुझी काळजी, त्यामुळे जोडे मलाच झिजवावे लागतात. तुझा भाऊ बसलाय तिथे पायावर पाय ठेवून. त्याला म्हटलं जरा बुड हलव, 4 पैसे कमव, नाही ऐकत. आणि तू शहाणी असं वाटलं म्हणून तुझ्याशी बोले तर तू ऐकत नाहीस. वहिनी हळू, हे ऑफिस आहे, घर नाही. हा, ऑफिस असू दे ना तर घर असू दे, मला नाही फरक पडत. मी तुझ्या भल्यासाठीच इथे आलेली आहे. एक्सक्यूज मी, इफ यू डोंट माइंड, तुम्ही कॅन्टीन मध्ये जाऊन बोलता का? म्हणजे तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळेल आणि
इथे काम करणाऱ्यांना डिस्टर्ब पण होणार नाही. त्यांना शांतपणे कॉफी वगैरे घ्या. चल बाई, चल 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 जरा चल, जास्तच सांगते काळजी तुझी त्याला. सांगते तुला. ये. वा वा वा, किती छान आहे ग कॅन्टीन. बऱ्याच लोकांना बसायला जागा इकडे. काय काय मिळतं वाटतं इकडे. इथे बस. ऐक ना, मला काय म्हणायचं होतं, तू ना खरंच खूप नशिबान आहेस, म्हणून तुला परांजपे सारखा देव माणूस भेटला. तू त्यांच्याशी लग्नाला नकार दिलास, पण तरी सुद्धा बघ केवढी मदत करतायत तुला. पण तुला कुठे काय आहे त्यांच्याबद्दल. वहिनी असं का बोलतीयस? ते मला जी काय मदत करताय ना त्याची जाणीव आहे मला. मनातल्या मनात नुसत्या जाणीवा असून काय उपयोग. त्यासाठी काहीतरी करावं लागतं. मी तर म्हणते नेहा, तू या स्थळाचा परत एकदा विचार कर बाई. अगं परांजपे चांगला माणूस आहे. तू जर त्यांच्याशी लग्न केलंस ना तर तू आयुष्यात सेटल होशील, तुझ्या घराचे प्रश्न सुटतील आणि सगळ्या अडचणीही मिटतील ना. वहिनी माझा घराचा प्रश्न सुटेल आणि माझ्या अडचणी सगळ्या दूर होतील म्हणून मी परांजपेंशी लग्न करायचं का? आणि घराचा प्रश्न तसंही सुटेल. कसा काय? यश आहे ना, तो मोठ्या सरांची बोलणारे माझ्या ॲडव्हान्स सॅलरी बद्दल. आणि जर तसं झालं ना तर मला पैसे मिळतील आणि माझे सगळे प्रश्न सुटतील. यश? यश कोण? अगं यश, जो आत्ता आपल्याला म्हणाला ना जाऊन कॅन्टीन मध्ये बसा, तो माझा कलिग येतो. तू बस, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. अच्छा, तो यश होता तर. एवढं सगळं जुळून आणलंय, याच्यामुळे सगळा प्लॅनच फिसकटायचा माझा. याला का इतका नेहाचा पुळका येतोय पण. तू एक कॉफी. नेहा बघ ग बाई, तू ना एक साधी मुलगी आहेस. जग चांगलं नसतं. एकटी बाई बघितली ना की मदत करणारे अचानक उगवतात. आपल्याला मदत करतायत असं दाखवतात, आपला फायदा घेतात आणि आपल्याला लुबाडून निघून जातात. मी तुला सावध करण्याचं काम करते. वहिनी, अगं यश खूप चांगला मुलगा आहे. त्याला माझा प्रॉब्लेम माहिती आणि तो मला मदत करतोय, बस तेवढंच आहे. काही आहे, जगात कोणीच कोणाची अशी फुक्कट मदत करत नाही. प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतोच. वहिनी, लक्षात ठेव, तुला तुझ्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी परांजपेंच्याच हातापाया पडावे लागणार आहेत. ऑफिस मधल्या ह्या अशा कलिग बिलिगचा काहीही उपयोग होणार नाही, कळलं? तुझ्यासाठी इथे वाकडी वाट करून आले. काय फायदा झाला? खूप कामं पडली आहेत ग माझी. मला निघायला हवं. थंड झाली कॉफी, पिऊन जाते. चल येते मी. लक्षात ठेव फक्त मी काय सांगितले ते. नेहा, अगं सकाळपासून बाहेर पडले ना मी, ते माझी ना शुगर लो झालीये. हे घेऊन जाते मी. ठेवलं ह्याच्यात थोडं. सॉरी यश, माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल तर. माझी वहिनी थोडी अशीच आहे. अगं, तू कशाला सॉरी बोलतेस? त्यात तुझी काय चूक आहे? इट्स ओके, रिलॅक्स. तू ठीक आहेस? माझी तुझी रे